जय रामकृष्ण आणि मित्रांनो, तर कसे आहे तुम्ही सर्वजण. आज आपण शनिवार निमित्त चाललो. मी संदीप आणि दत्ताभाऊ भाद्रमावतीला लगेच किंगा चौफुली आणि किंगा चौफुली संभाजीनगर लगेच सातारा परिसर रोड इथून आपण चाललो, कारण की आतमध्ये खूप ट्रॅफिक वगैरे असते. मग लगेच जात असताना देवनागरी किल्ला, ज्याला दौलताबाद किल्ला किंवा देवनागरी किल्ला सुद्धा म्हणून ओळखले जाते. भारतातील आणि महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ला येथे एक ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे, जो 12व्या शतकात यादव राजा भिल्लम यांनी 5वा राजा यांनी बांधला. मग काय घाटाचा आनंद घेत आम्ही चाललो. 12 ज्योतिर्लिंगापैकी जे एक आपले संभाजीनगरमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 5 आहे असे भगवंत शिवच्या दर्शनासाठी, कारण की खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आपलं दूध बघा, फॉरेनचे लोक येतात पण आपल्या भारतात महाराष्ट्रात असून आपले दर्शन होत नाही. मग काय गाडी लावली पार्किंगला आणि पार्किंगला चार्ज करून मग निघालो आम्ही दर्शन घेण्यासाठी, कारण की आतमध्ये फोन अलाउड काहीच अलाउड नाही आहे. आणि परंपरा अशी आहे की तुमचं फक्त शर्ट काढून तुम्हाला दर्शन घ्यायला होते. मग काय दर्शन घेऊन चाललो आपल्या भाद्रमातूला. मग तिथं पोहोचलो, गाडी वगैरे लागली. भद्राचा अर्थ आहे शुभ आणि मारुतीचा अर्थ आहे संकटमोचन महाबली. असं म्हणतं की संकटमोचन महाबली हनुमान शंकरजीने गेला इथं मुक्काम थांबले होते. मग पाय वगैरे धुतले. मग पाठीमागच एक खूप मोठा घाट आहे, ते बघितलं नव्हतं कधी, आज बघित. जहाँ पे संकटमोचन महाबली हनुमान वहाँ पे वानर सेना. जय श्रीराम. मग लागलो लाईनीमध्ये आणि घेतलं आपल्या मारुतीचं दर्शन. खूप भारी वाटलं. मग आलो बाहेर आणि शनिदेवाला आपण तेल अर्पण केलं. मग काय घेतला प्रसाद आणि चाललो आपल्या घराकडे. मग काय लावली गाडीला चावी आणि जात वेळेस संदीपचा भाऊ इथं आम्हाला भेटला, तिथे घेतली चाय वगैरे. असे धार्मिक ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा आणि लवकरच फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.